नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आहे नागपंचमी, श्रावण महिन्यातला हा पहिला सण आहे। तर सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज करायचं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक, तर तो मी केला आहे। कसा केला आहे हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे दिसेलच, तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे, तर बघायला विसरू नका। काल रात्री आलेला सासूबाईंचा कॉल, म्हणल्या उद्या आहे नागपंचमी, पुरणाचा स्वयंपाक करा उद्या। मग सासूबाईंचा आलेला कॉल आणि त्यांनी दिलेली ऑर्डर मला तर पाळावी लागणारच ना। मग मी पण लागले तयारीला। मग घेतले 2 कांदे कचा कापून आणि टाकले तव्यावरती भाजायला, कारण मला करायची होती काळ्या मसाल्यामध्ये आमटी। आमटी ही काळ्या मसाल्यातच खायला चांगली लागते। आणि आमच्या बीड साईडला आणि संभाजीनगर साईडला नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळी करतात आमच्याकडे। तुमच्याकडे काय करतात ना कमेंटमध्ये नक्की सांगा। मग इथे मी कांदे तर भाजायला टाकलेलेच होते, मग खोबरं पण इकडे घेतलं कसा किसून आणि ते पण टाकलं तव्यावरती भाजायला। आणि त्याच्यामध्ये टाकले फुटाणे, धने आणि अर्धा तेजपत्ता टाकला, दगडफूल टाकले आणि लसूण टाकलं। आणि मला हिरव्या मिरच्यामध्ये आमटी बनवायची होती, त्यामुळे त्या अगोदरच भाजून घेतलेल्या होत्या। आणि एकीकडे मी डाळ पण शिजायला टाकलेली होती। डाळ मस्त अशी शिजून घेतली, तिचं येळवणीचं पाणी वेगळं केलं आणि डाळ घेतली पुरणाच्या चाळणीमध्ये दळायला। तर मस्त अशी डाळ गाळून झालेली माझी आणि पुरण हे छान शिजलेलं होतं, मग त्याच्यामुळे मस्त असं पुरण पडलेलं माझं आणि मला जास्त वेळ पण लागला नाही पुरण गाळण्यासाठी। तर पुरण माझं करून झालेलं आणि त्यानंतर मला द्यायचा होता चटका। तर एका कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकलं पुरण आणि पुरण मस्त असं गरागरा हलवून घेतलेलं। आणि इथे मी ना 1 वाटी पुरण टाकलेलं होतं, तर साखर पण 1 वाटीच टाकायची, पण मी त्याच्यापेक्षा थोडीशी कमी टाकली आहे, कारण मला म्हणजे खूप जास्त पण गोड आवडत नाही, पण तेवढं टाकणं मस्त आहे, कारण जास्त फिक्क्या पण पुरणपोळ्या खायला ह्या बऱ्या वाटत नाही। मग त्यानंतर असं हलवत आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे पूर्ण घट्ट होईपर्यंत। त्याच्यानंतर मग मी विलायची पावडर टाकली त्याच्यामध्ये। विलायची पावडर ही शेवटी टाकली ना वास हे मस्त राहतो। बडीशोप माझी संपलेली होती, त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकली आणि उलथानं जर असं उभा राहिला तर समजायचं पुरणाला चटका हा चांगला बसलेला आहे। आणि आता मला कांदे भजी करायची होती, तर त्याच्यामुळे मी असे कांदे कापून घेतलेले आणि त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकली, हळद टाकली, लाल मिरची टाकली आणि ओवा टाकला, धने टाकले आणि सगळं मस्त असं एकजीव केलं मीठ टाकून। असं मुरवत ठेवलं ना म्हणजे कसं कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडत नाही। ज्यावेळेस आपण बेसन पीठ कालवतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, नक्कीच खूप म्हणजे क्रिस्पी होतात आणि छान लागतात भजे। तर इथे मी असं बॅटर पण बनवून घेतलेलं कांद्याचं आणि मस्त असे भजे पण काढून घेतलेले। आणि काय ना काय माहिती, मी जेव्हा पण भजे किंवा काही बनवते ना त्यावेळेस लाईट ही 100% जाणार म्हणजे जाणारच। तर आज पण लाईट गेलेलीच होती, टॉर्च लावून मी भजे पापड सगळं करून घेतलेलं आणि कियान पण माझ्या मागेच होता, त्याची एक वेगळीच गडबड चालू। तर खूप धावपळ झाली माझी नागपंचमीच्या दिवशी, पण म्हणजे जसा वेळ भेटेल तसं मी स्वयंपाक करत होते। इकडे पापड ते सगळे तळून घेतलेले, काही विकत आणलेले, काही सासूबाईंनी दिलेले हे आणि हे उडदाचे पापड की यांना खूप आवडतात त्याच्यासाठी तळून घेत होते। तर सगळं ना म्हणजे पूर्ण ताट असलं ना तर छान वाटतं, नुसतंच पुरणपोळी आमटी एवढं बरं नाही वाटत, त्यामुळे मी सगळंच करून घेतलेलं आणि एकीकडे भात पण लावला होता। आता पुरणपोळ्या लाटायला घेतलेल्या। तर पुरणाची पारी ही छोटी घ्यायची आणि हुंडा हा मोठा घ्यायचा, म्हणजे कसं ना सगळीकडे पुरण छान असं व्यवस्थित पसरतं। आणि लाटून घेण्या अगोदर असं हाताने पुरण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे ते शेवटपर्यंत कोपऱ्यापर्यंत पोहोचतं आणि हलक्या हाताने अशा पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या, म्हणजे फाटत नाही। आणि तव्यावरती अगोदर तेल टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या बघा।
मंडळी अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या. तुम्हाला फक्त एक पुरणपोळी बनवताना दाखवली, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. सगळं दाखवत बसले ना तर तुम्ही बघणार नाही, स्किप करून टाकणार. आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल टाकत ठेवलेलं. मला आमटीला फोडणी द्यायची होती, त्याच्यासाठी जिरे टाकून घेतले, लसूण टाकून घेतले आणि टमाटे पण परतण्यासाठी टाकून गेले. आणि इकडे मसाला करून ठेवलेला होता तो मिक्सरमधून काढून घेत होते. तर थोडासा जाडसर झालेला, त्यामुळे मी त्याला परत एकदा फिरून घेत होते म्हणजे आणि इकडे आपलं टमाटर पण परतून झालेलं होतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाला पण परतून घ्यायचा होता. मसाला आपण अगोदरच भाजलेला आहे, त्यामुळे खूप वेळ आपल्याला असा परतून घ्यायचा नाहीये. तर तेल सुटेपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. तर खूप टेस्टी झाली होती बरं का आमटी. मी आता पण व्हॉइस ओव्हर करते ना तर माझ्या तोंडाला पाणी सुटते. आणि कसं ना, येळवणीचं पाणी काढतात ना त्यावेळेस थोडीशी डाळ पण टाकायची त्याच्यामध्ये, म्हणजे मस्त लागते ती. ज्यावेळेस चंक्स दाताखाली येतात ना, आता येळवणीचं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपली आमटी तयार आहे. काळ्या मसाल्याची आमटी खूपच टेस्टी लागते. आणि सोसायटीमध्ये कार्यक्रम ठेवलेला होता, तर मी इथे स्वयंपाक करून खाली गेले. थोडा वेळ मस्त तिथं असा डान्स केला. पारंपरिक पद्धतीचा डान्स होता, म्हणजे खूप छान वाटला. अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच नागपंचमी सेलिब्रेट केलेली. इथे किस बाय किस दोडका किस याच्यावरती सगळ्या डान्स करत होत्या. खूप मज्जा आली. आणि तिकडून आल्यावरती मग काय जेवणासाठी ताट वाढून घेतलेलं. फक्त खीर केलेली नव्हती, कारण आहोंना आवडत नाही. म्हणलं ऑलरेडी खूप ते म्हणत होते तुझ्यासाठी आणतो दूध बनव, म्हणलं जाऊ द्या आता ऑलरेडी खूप सगळं झालेलं आहे. तर असं मी मस्त असं ताट सजून घेतलेलं होतं आणि जेवण केले. तर आहोंना खूप आवडलं. ते काही जास्त पुरणपोळी खात नाही, त्यांना आमटी आणि चपात्या पण बनवलेल्या होत्या मी. आणि त्यानंतर जेवण झाल्यावर मग माझी राहिलेली कामं भांडे पण घेतली पटापटा घासून. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.